विभागाच्या व कोर्टाच्या आधुनिक आणि दर्जेदार इमारती, बारामती फलटण रेल्वे मार्ग, पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ, शेतकरी मॉल, मॉडेल स्कूल, मॉडेल PSC या सर्व अशा अनेक विकासांची पेरणी दम लागावा लागेल अशा प्रकारची कामगिरी आदरणीय दादांनीच केली आहे। आदरणीय दादांनी पेरलेल्या विकासाच्या या बीजाचं आता अंकुरित झालेली आहेत, ती विकासाच्या मोठ्या वृक्षामध्ये रूपांतरित होत आहेत आणि या वृक्षाच्या सावलीत प्रत्येक बारामतीचा नागरिक आनंदी, सुखी आणि समाधानी व सुरक्षित राहील, हे माझं आपल्या सर्वांना वचन आहे। दादांनी बारामतीला ज्या उंचीवर नेलं, जी प्रतिष्ठा दिली, जो मान बारामतीचा संपूर्ण राज्यात आणि देशात मिळवून दिला, तोच आपल्याला टिकवायचा आहे, तोच आपल्याला वाढवायचा आहे। आपल्याला माहिती आहे, देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या सक्षम नेतृत्वाखाली देश झपाट्याने प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे। बारामतीसह महाराष्ट्राच्या विकासासाठी पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री माननीय अमित भाईंचा आशीर्वाद आहे। त्याचबरोबर आपले आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांची भक्कम साथ आपल्याला आहे। देवेंद्रजी फडणवीस साहेब राज्याचे प्रमुख असले तरी आदरणीय दादांचे जिवलग मित्र म्हणूनही बारामतीशी त्यांचा जिव्हाळ्याचा संबंध राहिलेला आहे। बारामतीमधील आदरणीय दादांच्या विविध महत्त्वाकांक्षी मंजूर प्रगतीपथावरील व नव्या विकासाच्या प्रकल्पांना आदरणीय मुख्यमंत्री महोदय निधीची कोणतीही कमतरता भासू देणार नाहीत, याची मला पूर्ण खात्री आहे। राज्याची उपमुख्यमंत्री म्हणून या बारामती परिवारातील प्रत्येकाला सामाजिक आणि राजकीय न्याय देण्यासाठी मी कटिबद्ध आहे, याची मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या साक्षीने आपणास खात्री देते। आदरणीय दादांच्या दुर्दैवी अपघाताबाबत अनेकांच्या मनामध्ये शंका आहेत, त्या तुमच्या मनात आहेत, तशाच माझ्याही मनात आहेत। या शंकांचं नक्कीच निरसन झालं पाहिजे, प्रत्येक प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळालं पाहिजे। यासाठी मी स्वतः पुढाकार घेत देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी साहेब आणि गृहमंत्री आदरणीय अमित भाई शाह साहेबांची भेट घेऊन चर्चा केली। त्यांनी सुद्धा निष्पक्ष आणि सखोल तपासाचे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत। आणि आपल्याला माहिती आहे की राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी तर विधानसभेमध्येच याबाबत जाहीर आश्वासन दिलेलं होतं। त्यामुळे विविध यंत्रणा आणि उच्चस्तरीय संस्थांच्या माध्यमातून तपास सुरू आहे, पण या दुर्घटनेबाबतचे सत्य मात्र स्पष्टपणे समोर आलंच पाहिजे। काही चुकीचं आढळल्यास दोषींवर कठोरात कठोर कारवाई व्हावी, हीच तुमच्यासारखीच माझी सुद्धा ठाम भूमिका आहे। कोणत्याही बाबतीत परिस्थितीत आपण याबाबत तडजोड करणार नाही। या कामी केंद्र तसेच राज्य शासनाकडून आपल्याला पूर्ण सहकार्य मिळत आहे, त्यामुळे खरोखरच आपण कोणतीही शंका मनात न आणता काळजी नसावी। आपल्याला माहिती आहे की आदरणीय दादांच्या स्मृती बारामतीच्या कणाकणामध्ये आहेत आणि ह्या स्मृती चिरकाल टिकाव्यात यासाठी आणि त्यांच्या कार्याची प्रेरणादायी ओळख पुढील पिढ्यांपर्यंत कायम राहावी, यासाठी आम्ही अजितदादा पवार म्युझियम या भव्य स्मारकाची उभारणा काही दिवसातच करत आहोत। या म्युझियमच्या माध्यमातून दादांच्या आयुष्याचा संपूर्ण जीवनपट जनतेसमोर उलगडला जाईल। त्यांच्या कामाची शैली, शिस्त, व्यक्तिमत्वातील विविध पैलू, एक लोकनेता म्हणून त्यांचा अफाट लोकसंग्रह आणि जनतेशी असलेली नाळ या निमित्तानं सर्वांना पाहायला आणि अनुभवायला मिळणार आहे। हे स्मारक आपल्या सर्वांसाठी
केवळ आठवणच नाही तर प्रेरणेचा अखंड स्रोत असणार आहे. आदरणीय दादांनी आयुष्यभर आपल्या कार्यातून मी कामाचाच माणूस ही ओळख निर्माण केली आणि तीच खरी त्यांची ताकद होती. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत जनतेच्या कामाला सर्वोच्च प्राधान्य देत मी बारामतीकरांसाठी अहोरात्र काम करीन ही ग्वाही आज या ठिकाणी देते. दादांच्या विचारांचा, मूल्यांचा आणि कामाचा समृद्ध वारसा पुढे नेण्याची जबाबदारी मी व माझे कुटुंबीय आणि आपण सर्व सहकारी मिळून सक्षमपणे पार पाडू असा ठाम विश्वास व्यक्त करते. प्रत्येक निवडणूक ही गांभीर्याने लढली पाहिजे हीच आदरणीय दादांची शिकवण आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सुद्धा आपण सर्वांनी गांभीर्यानंच बघितलं पाहिजे. येत्या 23 तारखेला तुम्ही जे मत देणार आहात ते केवळ एक उमेदवार म्हणून मला दिलेलं मत नसेल तर तुमचे आदरणीय दादांच्या प्रती असणारं प्रेम, नातं, ऋणानुबंध आणि दादांची